ह्या वर्षीचा शेवटचा दिवस मस्त आनंदात घालवायचं म्हणून सकाळची छान अशी देवपूजा करून ना घरातलं साधं सुद्धा जेवण खाऊन मग घराच्या बाहेर पडलेलो आम्ही. चाललेलो राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये. 2 वेळेला तनिषला नेलं, त्यावेळेला 2 वेळा बंदच होतं म्हणून म्हणलं चला आज त्याला नेऊन दाखवून आणायचं. तनिष इतका एक्साइटमेंट होता ना की कसलं प्राणी असतील, कोणतं प्राणी असतील किंवा कसं दिसत असतील हे रिअलमध्ये त्याला बघायचं होतं. तर सगळ्यात अगोदर त्यानं अस्वल बघितलं आणि त्याच्यानंतर लिपर्ड बघितले आणि मग 2 टायगर होते व्हाईट, ते तर निवांत झोपलेलेच होते. काळवीट, लांडगे सगळ्या प्रकारचे प्राणी होते, नीलगाय, गवा. परत त्याच्यानंतर मग सापांच्या सेक्शनमध्ये आलेले, तिथं मोठमोठे अजगर पण होते आणि इतकं साप वेटूळ घालून बसलेले होते ना, घोरपड होती. त्याच्यानंतर अजगर इतका मोठा होता, ते पण असंच सुंदवून पडलेला होता. इथं साप बघितल्यानंतर ना तर एका जागी बघितल्यावर इतकं आश्चर्य वाटत होतं ना, आणि खाली पण तेवढंच फिरत होते आणि एका जागी वेटूळ घालून पण ना तेवढंच बसलेलं असलं. मग हत्ती वगैरे बघितलं आणि त्याच्यानंतर मग बाहेर आलो. थोडंसं मग खायचं वगैरे घेतलं, उसाचा रस पिला आणि भेळ घेतली आणि त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर डोकं दुखत होतं, मग चहा घेतला. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर